नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपण तक्रार पेटीबाबत अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन माहे जुलै 2025 करता सभा क्रमांक 2 साठी कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. मागील व्हिडिओत आपण जून महिन्याचे तक्रार पेटीचे अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेतलेले होते. या व्हिडिओत आपण जुलै महिन्यात अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात संपूर्ण जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर तक्रार पेटीचा अहवाल PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या तारखेला आपण तक्रार पेटी ओपन करणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्ष या ठिकाणी अध्यक्षांचं नाव टाकायचं आहे. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमधील ठरवलेल्या सदस्यामधून दिनांक या ठिकाणी ज्या दिवशी आपण उघडणार आहोत ती तारीख टाकून घ्यायची आहे. रोजी तक्रार पेटी पाहणी करण्यात आले. या पद्धतीने थोडक्यात आपल्याला लेखन करून घ्यायचं आहे. त्यानंतर सभेचा पहिला विषय या ठिकाणी घ्यायचा आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. या ठिकाणी दुसरा असा विषय घेतलेला आहे मागील महिन्यातील तक्रार पेटीबाबत अहवालाचा नमुना आणि सारांश. मागील महिन्यातील तक्रारीपैकी बहुतेक तक्रारी सुविधा व स्वच्छता यांच्याशी संबंधित होत्या. त्यावर त्वरित कार्यवाही करण्यात आली आहे. काही तक्रारींची कार्यवाही सुरू असून त्या पूर्ण करण्यासाठी पुढील बैठकांपर्यंत पाठपुरावा केला जाईल असे आजच्या बैठकीत ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी 3 नंबरचा ठराव घेतलेला आहे. तक्रार पेटी पाहणी करण्यात आल्याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या, अडचणी किंवा सूचना गुप्तपणे मांडता याव्यात यासाठी ठेवल्या गेलेल्या तक्रार पेटीची म्हणजेच कंप्लेंट बॉक्स दिनांक या ठिकाणी तारीख टाकायची आहे. रोजी समिती सदस्यांकडून पाहणी करण्यात आली. तक्रार पेटी नियमानुसार सीलबंद अवस्थेत होती व ती समिती सदस्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. पेटीतून प्राप्त झालेल्या तक्रारींचा खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली. या ठिकाणी प्राप्त तक्रारींची संख्या लिहून घ्यायची आहे. तक्रारीचा प्रकार यामध्ये शिक्षणविषयक जे असतील ते, विद्यार्थ्यांतील गैरवर्तनाबाबत असतील ते आणि सुविधांशी संबंधित शौचालय, पिण्याचे पाणी, बस सेवा इत्यादी असतील ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. प्रत्येक तक्रारीची गंभीरतेने नोंद घेण्यात आली असून संबंधित विभाग, शिक्षक, प्रशासनाकडे कार्यवाहीसाठी पुढे पाठवण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. पुढील काळात तक्रार पेटी प्रत्येक 15 महिन्याला नियमितपणे तपासली जाईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी तक्रार पेटी पाहण्यास उपस्थित सदस्य जे असतील त्यांचे नावं, त्यांचे पदनाम आणि स्वाक्षरी करून हे आपल्याला आपल्या दप्तरी ठेवायचं आहे. या पद्धतीने माहे जुलै करता तक्रार पेटीबाबत अहवाल लेखन थोडक्यात करण्यात आलेलं आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.